हॅलो माय डिअर स्टुडंट्स. तर हे आहे इलेक्ट्रिक चार्जेस आणि फील्ड्सचं 16वं व्हिडिओ लेक्चर. आणि या लेक्चरमध्ये आपण बघणार आहेत इलेक्ट्रिक फ्लक्स. काय बघणार आहेत? इलेक्ट्रिक फ्लक्स. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून किंवा गुड इव्हनिंग, ज्या वेळेला तुम्ही हे लेक्चर बघत असाल त्यावेळेसच्या गुड विशेस. चला, पेन आणि वही घेऊन बसा आणि लेक्चर द्यायला सुरुवात करा. माझ्याबरोबर लेक्चर द्यायचं. ज्यावेळेस मी म्हणेल पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन, त्यावेळेस व्हिडिओला पॉज करायचं आणि नोट्स घ्यायला सुरुवात करायची. ओके, चला मग स्टार्ट करू. इलेक्ट्रिक फ्लक्स. तर इलेक्ट्रिक फ्लक्स बघण्याच्या अगोदर आपल्याला एक नवीन टर्म बघावं लागते, एरिया व्हेक्टर. काय बघावं लागतं? एरिया व्हेक्टर. आपल्याला एरिया माहिती आहे. एरिया काय असतो? एरिया जस्ट अ मिनिट. एरिया काय असतो? समजा स्क्वेअर आहे हा, तर स्क्वेअरचा एरिया, समजा स्क्वेअरची साईड आहे ए ए ए ए, तर स्क्वेअरचा एरिया काय असतो? साईड स्क्वेअर. बरोबर आहे. स्क्वेअरचा एरिया काय असतो? साईड स्क्वेअर. म्हणजे इथं साईड ए आहे तर एरिया काय होईल? ए स्क्वेअर. हे आपल्याला माहिती आहे. किंवा सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअर, ट्रायंगलचा एरिया हाफ ऑफ बेस इंटू हाईट. हे आपण बेसिस हे आपण शिकलेलो आहे. ट्रायंगलचा एरिया हाफ ऑफ बेस इंटू हाईट, किंवा सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअर, रेक्टँगलचा एरिया लेंथ इंटू ब्रेथ, स्क्वेअरचा एरिया साईड स्क्वेअर अँड सो ऑन. पण आपल्याला एरिया वेक्टर ही एक आज वेगळी टर्म बघायला भेटणार आहे. एरिया वेक्टर. इथं वेक्टर लावलंय म्हणजे आता एरिया काय असणार आहे? एक वेक्टर क्वांटिटी असणार आहे. इथं जो एरिया होता हा काय होता? एक स्केलर क्वांटिटी आहे. हा एरिया काय? एक स्केलर क्वांटिटी आहे. पण हा एरिया वेक्टर आहे. एरिया वेक्टर म्हणजे ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. वेक्टर क्वांटिटी, द क्वांटिटी विच हॅज बोथ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. ज्या क्वांटिटीला, ज्या फिजिकल क्वांटिटीला काय असते? मॅग्निट्यूड असते आणि डायरेक्शन सुद्धा असते. त्याला काय म्हणणार आपण? एरिया वेक्टर. तर एरिया वेक्टर समजून घेऊ काय असते. चला तर मग समजा एक आपल्याकडं कोऑर्डिनेट सिस्टम आहे. 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टम इन स्पेस आहे. काय? कोऑर्डिनेट सिस्टम इन स्पेस म्हणजे एक्स वाय झेड कोऑर्डिनेट, सॉरी एक्स वाय झेड ऍक्सिस आहे. एक्स वाय झेड ऍक्सिस आहे म्हणजे 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टम आहे. आता या सिस्टम मध्ये आपण समजा एक इथं एक घ्यायला लागलो, स्क्वेअर घेऊ आपण. एक स्क्वेअर घेऊ. समजा हा आहे एक स्क्वेअर. हा एक स्क्वेअर आहे समजा. ठीक आहे. आता याची साइड आहे ए, याची साइड ए, याची साइड ए ए. हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस आणि हा झेड ऍक्सिस आहे असं गृहीत धरा. आता हा जो स्क्वेअर आहे समजा ए बी सी डी नाव देऊ त्याला. ए बी सी आणि डी नाव दिलं. दिस इज स्क्वेअर ए बी सी डी. प्रत्येक अँगल काय असेल? राईट अँगल असेल. प्रत्येक अँगल काय असेल? याचा राईट अँगल. तर याचा जो एरिया वेक्टर असतो, हा जो स्क्वेअर ए बी सी डी आहे, याचा जो एरिया वेक्टर असतो हा त्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर असतो. कसा असतो? प्लेनला परपेंडिक्युलर. आता बघा, याला प्लेनला परपेंडिक्युलर वेक्टर कसे कसे असू शकतील? तर बघा, समजा या बोर्डच्या प्लेन मध्ये हा स्क्वेअर आहे. बोर्डच्या प्लेन मध्ये म्हणजे हे बघा, हे एक मिनिट. समजा हा पॅड म्हणजे एक स्क्वेअर असं गृहीत धरा. हा रेक्टँगल ऍक्च्युअल मध्ये स्क्वेअर असं गृहीत धरा. हा या प्लेन मध्ये आहे, बोर्डच्या प्लेन मध्ये आहे. याला परपेंडिक्युलर कसा आहे? एक तर परपेंडिक्युलर असा आहे, परपेंडिक्युलर डायरेक्टेड आउटवर्ड्स म्हणजे तुमच्याकडे, आणि एक परपेंडिक्युलर डायरेक्टेड इनवर्ड्स म्हणजे बोर्डच्या मध्ये, असा बोर्डच्या मध्ये जाणारा परपेंडिक्युलर. अशा दोन परपेंडिक्युलर्स काढता येतील. बरोबर आहे. मग ते दोन परपेंडिक्युलर्स म्हणजे काय झाले? एरिया वेक्टरची डायरेक्शन झाली. काय झाले? एरिया वेक्टरची डायरेक्शन. तर बघा, आता काय काढायचं आपल्याला? एरिया वेक्टर काढायचा आहे. एरिया वेक्टर. आता एरिया वेक्टर जो आहे तो कशाने दाखवतात? ए बार ने दाखवतात. कशाने दाखवतात? ए बार. एरिया वेक्टर ए बार काढायचा आपल्याला. कशासाठी? या दिलेल्या स्क्वेअर साठी. एरिया वेक्टर ए बार इज इक्वल टू, हा काय असतो? एरिया इंटू डायरेक्शन. आता याची डायरेक्शन जी आहे बघा, या स्क्वेअरचा एरिया इंटू त्याची डायरेक्शन. कशाची? या एरिया वेक्टरची डायरेक्शन. आता डायरेक्शन दाखवण्यासाठी आपण वेक्टर चॅप्टर मध्ये बघितलं होतं. डायरेक्शन दाखवण्यासाठी काय वापरतो आपण? युनिट वेक्टर दाखवतो. बघा, एक्स ऍक्सिसच्या अराउंडचा युनिट वेक्टर काय असतो? आय कॅप. वाय ऍक्सिसच्या अराउंडचा युनिट वेक्टर काय असतो? जे कॅप. आणि झेड ऍक्सिसच्या अराउंडचा युनिट वेक्टर काय असतो? के कॅप. बरोबर आहे. बघा, आता हा जो स्क्वेअर आहे तो कोणत्या प्लेन मध्ये आहे? एक्स वाय प्लेन मध्ये. बरोबर आहे. कोणत्या प्लेन मध्ये? एक्स वाय प्लेन मध्ये. आणि झेड ऍक्सिस कसा आहे? असा. झेड ऍक्सिस कसा आहे? आउटवर्ड आणि इनवर्ड असा आहे. तर समजा आपण
एरिया वेक्टर परपेंडिक्युलर टू द प्लेन आउटवर्ड जर घेतला तर त्याची डायरेक्शन काय येईल के कॅप, कारण तो अलॉंग काय झेड ऍक्सिस किंवा एरिया वेक्टर एरिया ए इंटू मायनस के कॅप असा सुद्धा येतो. आता प्लस के कॅप घ्यायचं का मायनस के कॅप घ्यायचं, कारण दोन्ही परपेंडिक्युलर आहेत. या एरियाला प्लस के कॅप जरी घेतला किंवा मायनस के कॅप जरी घेतला तर दोन्ही काय परपेंडिक्युलर आहेत. मग तर दोन्ही चालतात. काय करतात आपल्याला दोन्हीही घेता येतात. म्हणजे काय एरिया एचा या स्क्वेअरचा एरिया काय एरिया ए स्क्वेअर आहे आणि इंटू के कॅप किंवा मायनस ए स्क्वेअर इंटू के कॅप. ए स्क्वेअर इंटू के कॅप हे सुद्धा बरोबर आहे आणि मायनस ए स्क्वेअर इंटू के कॅप हे सुद्धा बरोबर आहे, कारण हे दोन्ही वेक्टर्स कसे एरिया या एरियाला या सरफेस एरियाला परपेंडिक्युलर, या सरफेस एरियाला परपेंडिक्युलर. ए स्क्वेअर काय दाखवते मॅग्निट्यूड ऑफ एरिया वेक्टर. ए स्क्वेअर काय दाखवते मॅग्निट्यूड ऑफ एरिया वेक्टर, मॅग्निट्यूड ऑफ एरिया वेक्टर. आणि के कॅप काय दाखवते के कॅप डायरेक्शन ऑफ एरिया वेक्टर, डायरेक्शन ऑफ एरिया वेक्टर. ठीक आहे. चल पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. लिहून घेतलं. ओके. आता बघा, आता आपण एक दुसरा स्क्वेअर घेऊ. याला म्हणतो मी आता आपण काय करू एक दुसरा स्क्वेअर घेऊ. असा घेऊ आता, असा घेऊ समजा. हा याची साईड आहे समजा ए ए ए आणि ए ही साईड आहे. याचं पण नाव देऊ ए बी, इथं नाव देऊ सी आणि इथं नाव देऊ डी. एबीसीडी हा काय हा एक स्क्वेअरच आहे. इथं दिसताना तुम्हाला 3 डायमेन्शन मध्ये तो एक पॅरलोग्राम सारखा दिसायला लागलाय, पण आहे काय तो एक स्क्वेअरच आहे. तो एक काय स्क्वेअरच आहे, कारण हे इकडे तिकडे दाखवावं लागतं. ऍक्च्युअल मध्ये हे असं सरळ असतं आणि हा कसा आहे स्क्वेअर असा असा आणि असा असतो. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात हा एक्स ऍक्सिस असा झेड ऍक्सिस असा आहे आणि हा स्क्वेअर असा आहे. कळलं ना. हा तर ते तुम्हाला दिसलं पाहिजे, फील झालं पाहिजे, इमॅजिन झालं पाहिजे. ठीक आहे. चला आता याचा आपल्याला काय करायचं आहे एरिया वेक्टर काढायचा आहे. एरिया वेक्टर काढायचा आहे. ठीक आहे. इथं खाली काढतो मी. आता याच्यासाठी बघा, याच्यासाठी एरिया वेक्टर ए बार इज इक्वल टू काय असतो ए इंटू त्याची डायरेक्शन. आता बघा एरिया वेक्टर ए इंटू डायरेक्शन कशी असेल याची. आता बघा याची जी डायरेक्शन आहे हा कोणत्या प्लेन मध्ये येतो बघावं लागेल. हा आहे एक्स झेड प्लेन मध्ये. हा जो आहे तो काय कशामध्ये एक्स झेड प्लेन मध्ये. हा इकडे एक्स ऍक्सिस आहे, इकडे झेड ऍक्सिस आहे. हा एक्स झेड प्लेन मध्ये आहे स्क्वेअर. आणि एरिया वेक्टर कसं असेल मग एक तर परपेंडिक्युलर अपवर्ड्स असेल किंवा एक तर परपेंडिक्युलर डाऊनवर्ड्स असेल. एक तर परपेंडिक्युलर डाऊनवर्ड्स असेल म्हणजे एक तर अलाउंग जे कॅप असेल किंवा एक तर अलाउंग मायनस जे कॅप असेल. म्हणजे ए बार इज इक्वल टू ए इंटू जे कॅप किंवा ए बार इज इक्वल टू ए इंटू मायनस जे कॅप, ए इंटू मायनस जे कॅप असं असेल. आता ए म्हणजे किती असेल एरिया. या स्क्वेअरचा एरिया किती आहे मॅग्निट्यूड स्क्वेअर. एरियाची मॅग्निट्यूड किती आहे ए स्क्वेअर इंटू जे कॅप किंवा ऑर ए मायनस ए स्क्वेअर इंटू जे कॅप. तर दोन्ही चालतंय, हे दोन्ही चालतं. हे दोन्ही आन्सर्स बरोबर आहेत एरिया वेक्टरसाठी. एरिया वेक्टरची मॅग्निट्यूड किती आहे ए स्क्वेअर. मॅग्निट्यूड दोन्हीकडे सेम आहे. डायरेक्शन एक तर प्लस जे कॅप किंवा मायनस जे कॅप. क्लिअर आहे. ओके. चला लिहिलं काय लिहिलं. ओके. चला मग आता पुढचं अजून एक बघू. समजा एक ट्रायंगल आहे. एक काय एक ट्रायंगल घेऊ. एक ट्रायंगल घेऊ. समजा हा ट्रायंगल आपण ट्रायंगल काय करू या प्लेन मध्ये समजा बोर्डच्या प्लेन मधला ट्रायंगल आहे. बोर्डच्या प्लेन मधला ट्रायंगल आहे. असा घेऊ ट्रायंगल आपण. समजा हा ए आहे, इथं आहे बी आणि हा आहे इथं सी. राईट अँगल ट्रायंगल घेऊ. राईट अँगल ट्रायंगल घेतला. ठीक आहे. ए बी सी किंवा असं म्हणू. इथला पॉईंट घ्या ए, बी ला रेक्टँगल, बी ला काय करू राईट अँगल बी ला घेऊ आणि इथं सी आहे समजा. आता आपल्याला काय करायचंय याच्यासाठी एरिया वेक्टर काढायचा आहे. आता हा कोणत्या प्लेन मध्ये हा आहे एक्स वाय प्लेन मध्ये. म्हणजे या एरियाला या ट्रायंग्युलर एरियाला हा जो एरिया ट्रायंग्युलर एरिया याला परपेंडिक्युलर कसा असेल, याला परपेंडिक्युलर कसा असेल एक तर परपेंडिक्युलर डायरेक्ट आउटवर्ड्स म्हणजे तुमच्याकडे आणि एक परपेंडिक्युलर इनवर्ड्स म्हणजे डायरेक्टेड इनटू द बोर्ड. डायरेक्टेड इनटू द बोर्ड म्हणजे या बोर्डला चिरून मध्ये जाईल, बोर्डला चिरून मध्ये जाईल असा. तर का आणि याचा एरिया किती
याचा एरिया, आपण जो स्केलर एरिया काढतो तो किती येईल, एरिया इज इक्वल टू हाफ ऑफ बेस इंटू हाईट, हाफ ऑफ बेस इंटू हाईट असा येतो. समजा याचा हा आहे बेस आणि हा हाईट, तर हा काय समजा, हा समजा ए आहे, हे साइड ए, ही साइड ए आहे, ठीक आहे. ए ए म्हणजे काय, आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल असेल तर म्हणजे काय होईल, हाफ ऑफ ए इंटू ए इज इक्वल टू हाफ ए स्क्वेअर, म्हणजे काय आला ए स्क्वेअर बाय 2, काय आला ते ए स्क्वेअर बाय 2 आला एरिया. माझा ए स्क्वेअर बाय 2 एरिया. आणि डायरेक्शन कशी दाखवणार, डायरेक्शन बघा, एक तर परपेंडिक्युलर डायरेक्शन कशी, एक तर प्लस जे कॅप, सॉरी प्लस के कॅप, कारण अलाउंग काय येणार आहे आता, झेड ऍक्सिस अलाउंग येणार आहे, म्हणजे काय होईल, एक तर प्लस के कॅप येईल किंवा एक तर मायनस के कॅप येईल, एक तर प्लस के कॅप किंवा मायनस के कॅप, म्हणजे काय ए स्क्वेअर बाय 2 के कॅप किंवा मायनस ए स्क्वेअर बाय 2 के कॅप. दिस इज डायरेक्शन ऑफ एरिया वेक्टर. म्हणजे एरिया वेक्टर काय असतो, जो दिलेला प्लेन सरफेस आहे, जो दिलेला प्लेन सरफेस आहे त्याला परपेंडिक्युलर, एक तर डायरेक्टेड आउटवर्ड्स किंवा डायरेक्टेड इनवर्ड्स. परपेंडिक्युलर कोणत्याही दोन डायरेक्शनला कोणत्याही घेतल्या तरी चालतो. जे कॅप मायनस जे कॅप, आय कॅप मायनस के मायनस आय कॅप, के कॅप मायनस के कॅप, कसाही घेतला तरी चालतो. ओके, समजा समजा हे लिहून घ्या, लिहून घ्या, पॉज व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. लिहिलं, ओके. आता काय करू, तोच स्क्वेअर घेऊ, स्क्वेअर तोच घेऊ. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन फिगर काढायची बरं का, प्रत्येक वेळेस नवीन फिगर काढायची. मी बोर्ड मध्ये तिथल्या तिथे ऍडजस्टमेंट करतोय, तुम्हाला तो चान्स नाही. माझ्याकडे बोर्ड आहे, मी पुसू शकतो. हा चला, आता इथे समजा एक आपण स्क्वेअरच घेऊ, स्क्वेअरच घेऊ किंवा रेक्टँगल घ्यायचा, काही घ्या, काही फरक पडत नाही. एक स्क्वेअर घेतला समजा, कोणत्या प्लेन मध्ये, समजा तो आहे वाय झेड प्लेन मध्ये. कोणत्या प्लेन मध्ये, समजा वाय झेड प्लेन मध्ये, म्हणजे हा असा आहे, असा हा असा स्क्वेअर आहे, असा स्क्वेअर आहे, ठीक आहे. ऍक्सिस थोडासा टिल्ट करू, असा झेड डायरेक्शन के कॅप. आता हा जो आहे याची साइड आहे समजा ए ए ए ए. आता या एरिया वेक्टरला परपेंडिक्युलर काढायचं आपल्याला, म्हणजे सॉरी या एरियाला काय करायचं आहे, पर या एरियाचा एरिया वेक्टर काढायचा आपल्याला, या एरियाचा एरिया वेक्टर काढायचा. तर कसा काढणार, बघा हा कोणत्या प्लेन मध्ये, हा कोणत्या प्लेन मध्ये, हा आहे वाय झेड प्लेन मध्ये, म्हणजे याला परपेंडिक्युलर पाहिजे, असा आहे हा, असा, ठीक आहे, असा. याला परपेंडिक्युलर कसा येईल, असा इकडं किंवा एकतर असा इकडं, बरोबर आहे. म्हणजे अलॉंग आय कॅप किंवा अलॉंग मायनस आय कॅप, अलॉंग आय कॅप किंवा मायनस आय कॅप. म्हणजे आता याचा एरिया काय, ए स्क्वेअर, याचा एरिया काय ए स्क्वेअर, आणि डायरेक्शन कशी आहे, एक तर प्लस आय कॅप, एक तर प्लस आय कॅप किंवा एक तर मायनस आय कॅप, प्लस आय कॅप किंवा मायनस आय कॅप. क्लिअर आहे, कळलं आता डायरेक्शन कशी घ्यायची, मॅग्निट्यूड कशी घ्यायची एरिया वेक्टरची. क्लिअर आहे, ओके. चल, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. आतापर्यंत जे आपण बघितलं ते काय होतं, एरिया वेक्टर होता. एरिया वेक्टर बघितला कसा काढायचा, कशासाठी पण, प्लेन सरफेस साठी बघितला. कशासाठी बघितला, प्लेन सरफेस साठी बघितला. आता बघू 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट जर असेल, 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट जर असेल तर त्याच्यासाठी एरिया वेक्टर कसा घ्यायचा, ठीक आहे. चला, हे कशासाठी होतं, हे होतं फॉर प्लेन सरफेस. हे कशासाठी होतं, इथं टायटल टाकायचं वाटलं तर फॉर प्लेन सरफेस. हे सगळं प्लेन सरफेस साठी होतं. कारण काय, ट्रायंग्युलर शीट किंवा स्क्वेअर शेप्ड शीट किंवा रेक्टँग्युलर शीट किंवा सर्कल म्हणजे डिस्क, हे सगळे कसे आहेत, 2 डायमेन्शनल बॉडीज आहेत. कसल्या बॉडीज आहेत, या 2 डायमेन्शनल बॉडीज आहेत. 3 डायमेन्शनल म्हणजे काय येईल मग, एक स्फिअर आला, सिलेंडर आलं, ठीक आहे, कोन आला. हे काय झाले, कोन, सिलेंडर, स्फिअर, आपली वीट, क्यूबॉइड, हे सगळे काय क्युबिकल शेप्स आहेत. हे कसले शेप्स आहेत, क्युबिकल शेप्स आहेत. त्यांच्यासाठी एरिया वेक्टर कसा काढायचा ते आता बघायचं आपल्याला. आता आपण 3 डायमेन्शनल फिगर घेऊ. याच्यामध्ये मी काय करतो, 3 डायमेन्शनल फिगर काढतो. आता काय लागा, एरिया वेक्टर फॉर 3D सरफेस, फॉर 3D सरफेस. 3 डायमेन्शनल फिगर जर सरफेस असेल तर एरिया वेक्टर कसा घ्यायचा, सरफेस साठी. एरिया वेक्टर कशासाठी असतो, सरफेस साठी असतो. पण 3 डायमेन्शनल बॉडीच्या सरफेस साठी कसा घ्यायचा ते आता बघायचंय. क्लिअर आहे, ओके. चला मग समजा इथं एक क्यूब घेऊ आपण. काय घेऊ, एक क्यूब घेऊ. हा समजा क्यूब आहे,
क्यूबच्या अगोदर काय करू, एक सिंपल एक्झाम्पल बघू. सिंपल एक्झाम्पल मध्ये आपण काय करू, एक स्फिअर बघू किंवा सिलेंडर बघू. ठीक आहे, समजा हा एक सिलेंडर आहे, एक इथं काय, इथं एक सिलेंडर आहे. समजा सिलेंडरचा एक फेस काय असेल, सर्कल असेल ना. सिलेंडरचा एक फेस काय असेल, सर्कल. याला एक सर्कल, आणि दुसरा फेस म्हणजे काय असेल, अजून एक सर्कल. बरोबर आहे. हा एक फेस म्हणजे सर्कल झालं, हा एक फेस म्हणजे एक सर्कल, हा एक फेस म्हणजे हे दुसरं सर्कल झालं. ठीक आहे. आता बघा, याला आणि याला परपेंडिक्युलर काढायचे. आता याला परपेंडिक्युलर एरिया वेक्टर कसा घ्यायचा. समजा याला जर मी असं इकडे काढलं बाजूला, तर हे काय दिसेल, एक सर्कल दिसेल तुम्हाला. बरोबर आहे, एक काय दिसेल, सर्कल दिसेल. आता या सर्कलला परपेंडिक्युलर काढायचा, तर दोन प्रकारे परपेंडिक्युलर काढता येईल. एक तर परपेंडिक्युलर अपवर्ड्स आणि एक तर परपेंडिक्युलर डाऊनवर्ड्स, दोन येतील. ठीक आहे, कसं दाखवता येईल. ठीक आहे, चला बघा. समजा, सॉरी एक मिनिट, जस्ट अ मिनिट. कॅमेरा हल्ला जरा, व्यवस्थित करू आपण त्याला. हा 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 ओके. आता बघा, समजा हा डब्बा म्हणजे काय, एक सिलेंडर आहे. हा डब्बा म्हणजे काय, एक सिलेंडर आहे. आता याला परपेंडिक्युलर, आता हा जो एक फेस आहे, हा काय दिसतोय तुम्हाला, सर्कल दिसतोय. ओके, तर याला परपेंडिक्युलर कसं काढता येईल, एक तर असा काढता येईल, डायरेक्टेड तुमच्याकडे. ठीक आहे, आणि एक डायरेक्टेड माझ्याकडे. बरोबर आहे, दोन परपेंडिक्युलर काढता येतील याला. मग दोन परपेंडिक्युलर पैकी घ्यायचा कोणता परपेंडिक्युलर, तर 3D सरफेस साठी तो परपेंडिक्युलर घ्यायचा जो सरफेस पासून आउटवर्ड असेल. सरफेस पासून म्हणजे त्या बॉडी पासून आउटवर्ड असेल. ठीक आहे. आता हा जो इकडे जर घेतला, असा जर घेतला, तर तो काय होईल, बॉडीच्या मध्येच येईल. बॉडीच्या मध्ये जाणारा नाही घ्यायचा. तर काय घ्यायचा, एरिया वेक्टर कोणता घ्यायचा, एरिया वेक्टरची डायरेक्शन ती घ्यायची. म्हणजे कोणता परपेंडिक्युलर घ्यायचा, परपेंडिक्युलर डायरेक्टेड आउटवर्ड. ठीक आहे, हा परपेंडिक्युलर आहे डाऊनवर्ड, इनवर्ड, बॉडीच्या इनवर्ड जायला लागलाय, आणि ह्या बॉडीच्या आउटवर्ड. हा, कोणता घ्यायचा, 3D सरफेस साठी एरिया वेक्टरची डायरेक्शन घेत असताना तो परपेंडिक्युलर, त्या परपेंडिक्युलरची डायरेक्शन घ्यायची, त्या नॉर्मलची डायरेक्शन, नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर, त्या नॉर्मलची डायरेक्शन घ्यायची जी की आउटवर्ड आहे. ठीक आहे, जी की आउटवर्ड आहे. म्हणजे हा जो फेस आहे याला आपण एक म्हणू, फेस 1 म्हणू, याला फेस 2 म्हणू. याची डायरेक्शन ही कशी असेल, आउटवर्ड असेल. म्हणजे एरिया वेक्टर इथं आला ए बार असा आला वरती. ठीक आहे. आता याला हा झाला एरिया वेक्टर, म्हणजे इथं हा जसं आहे इथं काय येतं, हे म्हणजे असं दाखवल्यानंतर हे असं आहे. ठीक आहे, हे असं आहे, याला एरिया वेक्टर असा परपेंडिक्युलर. हे जर मी असं दाखवलं तर हे सर्कल दिसेल असं, एरिया वेक्टर असा परपेंडिक्युलर आउटवर्ड्स, मध्ये नाही, कसा आउटवर्ड्स. क्लिअर आहे. ओके, चला आता बघा, याला कसं असेल, याला परपेंडिक्युलर, एरिया वेक्टर कसं असेल परपेंडिक्युलर असा ए बार डाऊनवर्ड्स. कळला. ओके. आता बघा, समजा एक क्यूब आहे, एक मिनिट, याच्यासाठी आपण एरिया वेक्टरची मॅग्निट्यूड काढू. मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही काढू. समजा इकडला ऍक्सिस एक्स ऍक्सिस आहे, इकडला ऍक्सिस एक्स ऍक्सिस आहे, आणि इकडला ऍक्सिस हा ऍक्सिस जो आहे तो आहे वाय ऍक्सिस. ठीक आहे. हा कोणत्या प्लेन मध्ये, हा जो प्लेन आहे, आणि इकडं समजा हा कोणता प्लेन आहे, हा आहे झेड ऍक्सिस. तर हा जो आहे, हा जो प्लेन आहे, हा कोणत्या प्लेन मध्ये, हा जो सरफेस आहे कोणत्या प्लेन मध्ये, एक्स झेड प्लेन मध्ये. कोणत्या प्लेन मध्ये, एक्स झेड प्लेन मध्ये. म्हणजे आपला जो एरिया वेक्टर आहे हा कोणत्या डायरेक्शनला आहे, जे कॅपच्या डायरेक्शनला, प्लस जे कॅप. आता इथं मायनस जे कॅप चालेल का, नाही जमणार. इथं मायनस जे कॅप जमेल का, नाही जमणार. का, कारण मायनस जे कॅप म्हणजे कुठं जाईल, ते बॉडीच्या मध्ये जाईल, इनवर्ड जाईल. इनवर्ड जमतंय का, नाही, आउटवर्ड्स पाहिजे. कसं पाहिजे, आउटवर्ड्स पाहिजे. मग ए बार इज इक्वल टू काय झालं, ए इंटू जे कॅप. ए बार इज इक्वल टू ए इंटू जे कॅप. मग ए किती आहे, सर्कलचा एरिया किती असतो, पाय. समजा याची रेडियस आहे आर, याची रेडियस किती, समजा इथून इतकं हे डिस्टन्स आहे, हे किती आहे, ही रेडियस आहे या सिलेंडरची आर आहे. तर काही पाय आर स्क्वेअर इंटू जे कॅप. सो दिस इज एरिया वेक्टर फॉर सिलेंडर, फॉर दिस फेस. या फेससाठी फेस 1 आणि फेस 2 दोन्ही साठी सेम असतील. पण फेस 1 साठी हा काय एरिया वेक्टर फॉर फेस 1 आहे. फेस 1 साठी ए बार. फेस 2 साठी कसा येईल, फेस 2 साठी ए बार इज इक्वल टू ए इंटू मायनस जे कॅप. लिखाव बघा, हे डाऊनवर्ड जायला लागलं, म्हणजे काय होईल, मायनस जे कॅप म्हणजे पाय आर स्क्वेअर. तर काही नाही, मायनस म्हणजे काय आहे, मायनस पाय आर स्क्वेअर इंटू जे कॅप. सो दिस इज द एरिया वेक्टर फॉर फेस 2. क्लिअर आहे, काय लागले. ओके, चला आता बघायचंय
एरिया वेक्टर फॉर अ क्यूब बघू आपण एका क्यूब साठी बघू. समजा हा इथं असा आपण एक क्यूब काढू. हे कोऑर्डिनेट ऍक्सिस सिस्टम काढली x y z. समजा हा एक इथे क्यूब काढला आपण, हा एक इथं असा क्यूब काढला. ओके, ही पण साईड दिसणार नाही. डॉटेड जे आहेत ना त्या साईड तुम्हाला दिसणार नाही. त्याच्या या 3 साईड्स मधल्या दिसत नसतात, त्यांना आपण डॉटेड करत असतो. ओके, हा एक क्यूब आहे. समजा याची साईड किती आहे? याची साईड आहे ए ए आणि ए, ही साईड आहे याची. आता याचा फेसेस, टॉपचा फेस 1 नंबर म्हणून, बॉटमचा फेस 2 नंबर म्हणून, लेफ्ट साईड 3 नंबर म्हणून, राईट साइड 4 नंबर म्हणून. आता फ्रंट राहिला, हा फ्रंटचा 5 नंबर म्हणून आणि बॅकचा 6 नंबर म्हणून. ठीक आहे, लक्षात आलं का? हे अपचा अप नंबर 1, डाऊन नंबर 2, म्हणजे अपचा फेस, डाऊनचा फेस, लेफ्ट 3, राईट 4 आणि फ्रंट 5, बॅक, फ्रंट आणि बॅक, फ्रंटचा 5 नंबर आणि बॅकचा 6 नंबर. तर आता या प्रत्येकासाठी फेस 1 2 3 4 5 6 सगळ्यांसाठी आपल्याला एरिया वेक्टर काढायचे. सगळ्यांसाठी आपल्याला काय काढायचे? एरिया वेक्टर काढायचे. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला की एरिया वेक्टरचा कॉन्सेप्ट तुमचा एकदम क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, चला एरिया वेक्टर काढू सगळ्यांसाठी. हे लिहिलं का? हे लिहून घ्या. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. झालं का? ओके, चला आता बघा एकासाठी काढतो आपण. पहिल्यांदा नंबर 1, जो फेसचा नंबर आहे तोच मी इथं नंबर टाकतो 1. एरिया वेक्टर फॉर फेस 1 ए बार किती? ए बार. आता फेस 1 बघा कुठे आहे? फेस 1 म्हणजे टॉपचा फेस आहे. टॉपचा फेस म्हणजे कोणत्या प्लेन मध्ये आहे? तो कोणत्या प्लेन मध्ये आहे? हा आहे एक्स आणि झेड प्लेन मध्ये. कोणत्या प्लेन मध्ये? एक्स आणि झेड प्लेन मध्ये. त्याला परपेंडिक्युलर अपवर्ड्स घ्यावं लागेल, कारण डाऊनवर्ड म्हणजे बॉडी मध्ये जाईल, क्यूब मध्ये जाईल, म्हणजे अपवर्ड्स परपेंडिक्युलर अपवर्ड्स आहे. म्हणजे कोणती डायरेक्शन आली? जे कॅप. आणि याचा एरिया किती? साइड ए आहे, ए साइड आहे, म्हणजे काय? एरिया आला ए स्क्वेअर इंटू डायरेक्शन आली जे कॅप. डायरेक्शन काय आली? जे कॅप. क्लिअर आहे? सेकंड साठी बघा, सेकंड कुठे आहे? डाऊनवर्ड आहे फेस. आता इथे बघा, हा बॉटमचा फेस, हा टॉपचा फेस होता, बॉटमचा फेस. बॉटम फेस साठी एरिया वेक्टर कसा येईल? परपेंडिक्युलर आणि डाऊनवर्ड्स, परपेंडिक्युलर आणि डाऊनवर्ड्स. याचा बॉटम फेसचा एरिया किती? बॉटम फेसचा एरिया तो आला ए स्क्वेअर, कारण स्क्वेअर आहे ना. प्रत्येक फेस म्हणजे काय येईल? एक स्क्वेअर येईल. प्रत्येक फेस म्हणजे काय येईल? एक स्क्वेअर. आणि स्क्वेअरचा एरिया असतो साइड स्क्वेअर. साइड किती? ए, म्हणजे एरिया किती आला? ए स्क्वेअर. आणि याला परपेंडिक्युलर, पण कसा? डायरेक्टेड आउटवर्ड्स, डायरेक्टेड इनवर्ड्स नाही, म्हणजे बॉडीच्या मध्ये नाही, बॉडी पासून दूर जाणारा परपेंडिक्युलर. तो असेल एरिया वेक्टरची डायरेक्शन. मग इथं एरिया वेक्टरची डायरेक्शन कशी? परपेंडिक्युलर टू द प्लेन डाऊनवर्ड्स, म्हणजे मायनस जे कॅप. इथे काय आलं? मायनस जे कॅप, म्हणजे मायनस ए स्क्वेअर इंटू जे कॅप. हा आला एरिया वेक्टर. ठीक आहे, कोणासाठी? फेस 2 साठी. आता बघा फेस 3 साठी एरिया वेक्टर. फेस 3 साठी एरिया वेक्टर कसा येईल? ए बार इज इक्वल टू, बघा फास्ट करतो मी आता. ए बार इज इक्वल टू, हा कोणत्या प्लेन मध्ये हो? हा आहे वाय आणि झेड प्लेन मध्ये. हा जो एरिया थर्ड एरिया तो कसा येईल? असा असेल. हा ऍक्सिस आहे वाय ऍक्सिस, हा ऍक्सिस झेड ऍक्सिस. वाय झेड प्लेन मध्ये यायला लागले म्हणजे एरिया वेक्टर असा परपेंडिक्युलर येईल अलॉंग एक्स ऍक्सिस, एक तर अलॉंग निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. पण आपल्याला कुठे घ्यायचं आहे? डायरेक्ट आउटवर्ड्स फ्रॉम द बॉडी. मग आउटवर्ड्स मध्ये इकडे जर घेतला तर कसा जाईल? तो बॉडीच्या मध्ये जाईल. मग कसं घ्यावं लागेल? असा इकडे घ्यावा लागेल. म्हणजे फेस 3 साठी एरिया वेक्टर कसा येईल? ए स्क्वेअर इंटू, हे इकडे जर घेतला तर काय होईल? इकडे काय असतो? इकडे असतो आय कॅप. मग त्याच्या अपोजिट काय? मायनस आय कॅप. म्हणजे काय? मायनस आय कॅप, म्हणजे काय? मायनस ए स्क्वेअर इंटू आय कॅप. फोर्थ साठी काय असतं? फोर्थ साठी बघा कसं येईल? फोर्थ साठी ए बार इज इक्वल टू ए स्क्वेअर. आता सगळ्यांचा एरिया ए स्क्वेअर असेल. डायरेक्शन कशी? बघा फोर्थ फेस असा आहे, हा फेस असा आहे, परत यालाच पॅरलल आहे, यालाच पॅरलल हा फेस आहे. एक तर काय? वाय झेड प्लेन मध्ये हा जो एरिया आहे हा कोणत्या? हा जो स्क्वेअर आहे कोणत्या प्लेन मध्ये आहे? तर हा वाय ऍक्सिस आणि हा झेड ऍक्सिस, म्हणजे वाय झेड प्लेन मध्ये. बरोबर आहे? वाय आणि झेड, एक्स ऍक्सिस असा इकडे आहे. एक तर परपेंडिक्युलर आणि
अवे फ्रॉम इकडं परपेंडिक्युलर टू द प्लेन अवे फ्रॉम बॉडी हा असा इकडं म्हणजे अलॉंग आय कॅप म्हणजे ए स्क्वेअर इंटू आय कॅप हा झाला एरिया वेक्टर. आता राहिला कोणता सर्फेस फ्रंटचा सर्फेस म्हणजे आता असा सर्फेस आहे असा इकडे कोणता ऍक्सिस आहे हा असा सर्फेस आहे म्हणजे इकडे एक्स ऍक्सिस आहे इकडे वाय ऍक्सिस आहे म्हणजे हे कोणत्या प्लेन मध्ये आला एक्स वाय प्लेन मध्ये आला. फ्रंट फेस कोणत्या प्लेन मध्ये आला एक्स वाय प्लेन मध्ये. आता याला परपेंडिक्युलर आउटवर्ड जर आउटवर्ड घेतलं तर बॉडी पासून अवे येईल आउटवर्ड घेतलं तर बॉडी पासून अवे येईल मग आपल्याला आउटवर्डच पाहिजे म्हणजे काही पाचव्या फेसचा एरिया काही ए बार इज इक्वल टू ए स्क्वेअर. आता हा कशा अलॉंग येईल अलॉंग झेड ऍक्सिस म्हणजे के कॅप म्हणजे काही ए स्क्वेअर इंटू के कॅप आणि बॉटमचा जो सॉरी बॅकचा जो फेस आहे बॅकच्या फेस साठी काही एरिया वेक्टर परपेंडिक्युलर असा पण करता येईल आणि असा पण करता येईल मध्ये जाणार असं इकडं म्हणजे आहे ना असा इथून इकडे जाणार मध्ये जाणार असा असा ठीक आहे असा हा असा आहे हा असा एकदम मध्ये जाणार कळले ओके. म्हणजे काय तो सिक्स फेस साठी एरिया येईल ए बार इज इक्वल टू ए स्क्वेअर इंटू मायनस के कॅप म्हणजेच मायनस ए स्क्वेअर के कॅप. सो दिस इज ऑल अबाउट एरिया वेक्टर. हे झालं एरिया वेक्टर बद्दल सगळं काही. आता तुम्हाला एरिया वेक्टर कळायला लागलं. एरिया वेक्टर कसा घ्यायचा 2D सरफेस साठी कसा घ्यायचा 3D च्या सरफेस साठी कसा घ्यायचा क्लिअर आहे ओके. आता बघूया इलेक्ट्रिक फ्लक्स. आता आपण फ्लक्सची स्टोरी स्टार्ट करू. इतक्या वेळ आपल्याला फ्लक्सची स्टोरी स्टार्ट करण्यासाठी एरिया वेक्टर माहित असणं गरजेचं होतं. आपण एरिया वेक्टर डिटेलमध्ये बघितला की प्रत्येक बॉडीसाठी कसा काढायचा. आता तुम्हाला कोणतीही बॉडी दिली तरी एरिया वेक्टर काढता येईल. आता बघू इलेक्ट्रिक फ्लक्स काय असतं ठीक आहे. चला अगोदर हे पॉज करा आणि लिहून घ्या. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला आता बघू इलेक्ट्रिक फ्लक्स. तर इलेक्ट्रिक फ्लक्स काय असतं इलेक्ट्रिक फ्लक्स जस्ट अ मोमेंट ओके. चला इलेक्ट्रिक फ्लक्स काय असतं तर इलेक्ट्रिक फ्लक्स इलेक्ट्रिक फ्लक्स हे फाय ने डिनोट करतात. फाय एक गोल काढायचा त्याला त्याच्यामधून उभी रेष मारायची ठीक आहे. हा सिम्बॉल आहे इलेक्ट्रिक फ्लक्सचा इलेक्ट्रिक फ्लक्स. आता इलेक्ट्रिक फ्लक्स ही एक स्केलर क्वांटिटी आहे. इट इज अ स्केलर क्वांटिटी काय एक इट इज अ स्केलर क्वांटिटी इट इज अ स्केलर क्वांटिटी म्हणजे काय ही एक स्केलर क्वांटिटी आहे. ही काय आहे स्केलर क्वांटिटी. दोन प्रकारची क्वांटिटी असतात ना स्केलर आणि वेक्टर तर ही स्केलर प्रकारची क्वांटिटी आहे स्केलर. आता बघा इलेक्ट्रिक फ्लक्सची डेफिनेशन काय असते बघा. डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स डेफिनेशन द नंबर ऑफ लिहा माझ्यासोबत लिहा द नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स passing perpendicular to plane surface area passing perpendicular to plane surface area is called electric flux इलेक्ट्रिक फ्लक्स ओके. चला लिहून काढा. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला सॉरी जरा घरवाले खाली होते ओके. चला डेफिनेशन बघितली आपण. डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स काय असते द नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स पासिंग परपेंडिक्युलर टू प्लेन सरफेस एरिया वायर पायात आलं हो हा तर नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स पासिंग परपेंडिक्युलर टू प्लेन सरफेस एरिया इज कॉल्ड इलेक्ट्रिक फ्लक्स. समजा हा एरिया आहे समजा हा काय एक एरिया आहे. आता या एरियाला इलेक्ट्रिक फील्ड समजा अशी जाईल लागली इलेक्ट्रिक फील्ड समजा अशी आहे परपेंडिक्युलर आहे अशी आहे आणि समजा इलेक्ट्रिक फील्ड अशी आहे म्हणता येणार नाही. समजा हा एरिया थोडासा तिरकस आहे टिल्टेड एरिया थोडासा इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन अशी आहे तुमच्याकडे ठीक आहे. आणि हा एरिया वेक्टर कसा येईल मग एरिया वेक्टर असा येईल म्हणजे या दोन्ही मधला अँगल किती थोडासा चेंज होईल बघा. दाखवतो इकडं हा एक पेन दाखवतो दोन पेन बघू आपण. समजा हा टिल्टेड आहे असा आहे टिल्टेड आहे एरिया हा एरिया वेक्टर असा झाला मग याला परपेंडिक्युलर हा असा येणार एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन अशी आहे
आणि या दोन्ही मधला अँगल आहे थीटा. या दोन्ही मधला अँगल किती आहे? थीटा. तो फिगर मध्ये दाखवलाय. ठीक आहे, 3 डायमेन्शन मध्ये व्हिज्युअलाइज झाले ना. बघा हा पॅड म्हणजे काय? प्लेन सरफेस आहे एक. नंतर याला परपेंडिक्युलर हा झाला एरिया वेक्टर. हा काय झाला? एरिया वेक्टर. आणि ही झाली इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन. ही इलेक्ट्रिक फील्ड आहे, इलेक्ट्रिक फील्ड. आणि या दोन्ही मधला अँगल, या दोन्ही मधला अँगल, या दोन्ही मधला अँगल म्हणजे काय झाला? थीटा. काय झाला? अँगल थीटा. ओके, चला आता काय केलं? आता याचा छोटासा कॉम्पोनंट घेतला. एक काय घेतला? छोटासा कॉम्पोनंट घेतला. कशाचा? एरियाचा. म्हणजे छोटासा तुकडा घेतला समजा या एरियाचा. हा टोटल एरिया किती आहे? ए आहे. याचा छोटासा एरिया घेतला डी ए. आता या डी ए चा एरिया वेक्टर काय? डी ए बार आहे समजा. डी ए चा एरिया वेक्टर काय? डी ए बार आहे. डी ए बार. वेगळं बार वाटलं? बार. हा बार म्हणजे इथं डोक्यावरचा बार आहे. दारूचा नाही. हा डी ए बार. हा इकडे काय? इलेक्ट्रिक फील्ड आहे. इकडे काय? इलेक्ट्रिक फील्ड. मग हे जे फ्लक्स आहे, फ्लक्स कसं आहे? परपेंडिक्युलर आहे. मग आता सॉरी, आता ही जी इलेक्ट्रिक, या काय? इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस काढलेले. ई बार म्हणजे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस काढलेले. मग आता या एरियामधून परपेंडिक्युलर जाणाऱ्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स किती आहेत तर ते काढायचं आपल्याला. ठीक आहे, आता बघा हा एरिया बार, डी ए बार आणि ई बार यांच्यामध्ये अँगल किती आहे? थीटाचा आहे. अँगल कितीचा आहे? थीटा अँगल आहे. बरोबर आहे. मग या एरियातून जाणाऱ्या परपेंडिक्युलर लाईन्स किती असतील तर याचा कॉम्पोनंट घ्यावा लागेल आपल्याला. कशाचा? ई बारचा कॉम्पोनंट घ्यावा लागेल. याचा ई बारचा कॉम्पोनंट किती येईल इकडं? ई बारचा कॉम्पोनंट येईल इकडं ई कॉस थीटा. आणि याला परपेंडिक्युलर काय? ई साइन थीटा. असा इकडे काय? असा इकडे येईल ई साइन थीटा. पण ई साइन थीटा आपल्याला काही घेणं नाही. अरे रे चिच्ची, किती पेन घाण चालतोय. दुसरा घेऊ आपण. चला, ई साइन थीटा. ई साइन थीटा. तर पहिले काय बघा, हा जो पॅड आहे ह्याच्या परपेंडिक्युलर होता. इकडे काय होता? इकडे हा एरिया वेक्टर होता. आणि इकडे काय होता? इकडे हा इलेक्ट्रिक फील्ड होती. आता काय केलं आपण? इलेक्ट्रिक फील्डचा इकडे कंपाऊंड कॉस आला आणि इकडे याच्या अलॉंग कंपाऊंड साइन आला पॅडच्या अलॉंग. म्हणजे आता इलेक्ट्रिक फ्लक्स कसं जाईल? इकडं याच्या अलॉंग जाईल, याला टच करून जाईल. पण हे जे इलेक्ट्रिक फ्लक्स आहे हे याच्या आरपार जाईल. या एरियाच्या आरपार जाईल ना. इकडून आलंय, या पॅडच्या मागून आलंय, तर हे कसं जाईल? आरपार होऊन जाईल. आणि हे जे आहे ते कसं जाईल? टँजेन्शियल जाईल. आपल्याला कोणतं पाहिजे? परपेंडिक्युलर जाणार पाहिजे. कोणतं पाहिजे? परपेंडिक्युलर जाणार. म्हणजे कोणतं? ई कॉस थीटा कंपोनेंट पाहिजे आपल्याला. ई कॉस थीटा ह्याचा काही संबंध नाही आपल्याला. बरोबर आहे. ई कॉस थीटा पाहिजे. ही टँजेन्शियल आहे, हे परपेंडिक्युलर आहे. आपल्याला आपली डेफिनेशन काय आहे? परपेंडिक्युलर. द नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स परपेंडिक्युलर टू प्लेन सरफेस एरिया. तेवढाच फ्लक्स असणार. तेवढाच काय असणार? फ्लक्स असणार. दुसरा जो कॉम्पोनंट आहे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सचा तो ई साइन थीटा आहे. हा म्हणजे फ्लक्स नाही. फ्लक्स कोणता आहे? ई कॉस थीटा. फ्लक्स कोणता आहे? ई कॉस थीटा मुळे मिळणारा फ्लक्स आहे. म्हणजे ई कॉस थीटा मुळे पास होणाऱ्या ज्या लाईन्स आहेत त्या फ्लक्स आहे. आता फ्लक्स कशावर डिपेंड आहे? या नंबर ऑफ लाईन्स कशावर डिपेंड आहे? एक तर इलेक्ट्रिक फील्डवर डिपेंड आहे आणि इलेक्ट्रिक फील्डच्या इंटेन्सिटीवर डिपेंड आहे. बरोबर आहे. आणि बघितलं होतं ना इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स मध्ये बघितलं होतं. जिथे इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रॉंग असते नंबर ऑफ फील्ड लाईन्स क्राउडेड असतात. जिथे इलेक्ट्रिक फील्ड ची इंटेन्सिटी किंवा स्ट्रेंथ कमी असते तिथे नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स वाईडली सेपरेटेड असतात. बरोबर आहे. हा, आणि दुसरा एरियावर डिपेंड असणार. दुसरं कशावर डिपेंड असणार? एरियावर डिपेंड असणार. जेवढा एरिया जास्त होईल तेवढा काय होईल? जास्त नंबर ऑफ लाईन्स पास होतील. जेवढा एरिया वाढेल तेवढा जास्त इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस पास होतील. जेवढी इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रॉंग असेल तेवढ्या लाईन्स क्लोज असतील आणि तेवढ्या जास्त लाईन्स स्मॉल एरियामधून सुद्धा जास्त नंबर ऑफ लाईन्स पास होतील. म्हणजे काय होईल? फ्लक्स वाढेल. फ्लक्स काय होईल? वाढेल. म्हणजे काय? थोडक्यात फ्लक्स, आता या स्मॉल एरियामधून जाणारा फ्लक्स काय म्हणून आपण? स्मॉल फ्लक्स म्हणून डी फाय. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कशाला? एरियाला डी ए and directly proportional to electric field E. बरोबर आहे. डायरेक्ट प्रोपोर्शनल टू दोन्हीला. समजा आता याला आपण d phi is equal to काय केलं? d phi is equal to हे dA into E केलं. dA किंवा E into dA केलं. E into dA. E into dA. Cost of proportionality 1 आहे समजा. Cost of proportionality समजा 1. काय d phi is equal to E into dA. पण dA जमेल का? नाही. इलेक्ट्रिक फील्डचा कोणता कंपोनंट टाकलाय? कॉस थीटा वाला कंपोनंट पाहिजे. म्हणजे काय होईल? ई कॉस थीटा इंटू डीए बार. ई कॉस थीटा इंटू डीए. याला असं लिहिता येईल का? ई बार डॉट डीए बार लिहिता येईल. कारण ई बार डॉट डीए बार बघा, ए बार डॉट बी बार काय असते? हा काय? स्केलर प्रोडक्ट आहे. ए बार डॉट बी बार म्हणजे ए इंटू बी इंटू कॉस थीटा
where theta is angle between a bar and b bar. समजा हा a bar आहे, हा b bar आहे, यांच्यामध्ये अँगल थीटा आहे. आपण डॉट प्रोडक्ट कसं काढतो? डॉट प्रोडक्ट म्हणजेच स्केलर प्रोडक्ट. हा काय? हा आहे डॉट प्रोडक्ट, बरोबर आहे. हा काय? डॉट प्रोडक्ट किंवा स्केलर प्रोडक्ट. डॉट और स्केलर प्रोडक्ट. डॉट स्केलर और डॉट प्रोडक्ट म्हणजे काय असतो? ए बार डॉट बी बार. ए बार हा एक वेक्टर, बी बार हा एक वेक्टर आहे, दोन्हीमध्ये अँगल थीटा आहे. तर डॉट प्रोडक्ट कसं घेतात? ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस थीटा. म्हणजे व्हॉट इज मीन बाय ए? ए इज मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए. व्हॉट इज मीन? मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी and cos theta where theta is angle between a bar and b bar. हा असतो स्केलर प्रोडक्ट. याला काय असते? याला काय नसते? नावानुसार स्केलर आहे म्हणजे त्याला मॅग्निट्यूड डायरेक्शन नसते. त्याला काय नसते? डायरेक्शन नसते. मग आता याला पण असं दिलंय e cos theta into dA म्हणजे e bar dot d bar. e bar dot d bar. आता हे झालं छोट्याशा एरिया dA मधून जाणारं फ्लक्स. आपल्याला काय करायचं? टोटल एरिया A मधून जाणारं फ्लक्स काढायचं. तर कसं मिळेल? या d5 ला इंटिग्रेट करायचं. सगळ्या एरियामधून जाणारं फ्लक्स जोडायचं. जोडायचं म्हणजे काय करायचं? इंटिग्रेशन करायचं. इंटिग्रेशन म्हणजे काय? कंटिन्युअस ऍडिशन करायची. काय करायची? कंटिन्युअस ऍडिशन करायची. आणि इंटिग्रेशन म्हणजे काय असते? कंटिन्युअस ऍडिशन. ठीक आहे, हे लिहून घ्या बाजूला. स्केलर प्रोडक्ट a bar dot b bar is equal to ab cos theta. म्हणू का? चला मोडतोय मी. लिहिलं? ओके. आता बघा टोटल फ्लक्स कसे मिळेल आपल्याला? टोटल फ्लक्स कसे मिळेल? द टोटल फ्लक्स phi passing through फ्लक्स मानलं मी. फ्लक्स मानायला लागलो. आता परपेंडिक्युलर म्हणायची गरज नाही, फ्लक्स मानायला लागलो. इलेक्ट्रिक लाईनचा फोर्स म्हणल्यानंतर परपेंडिक्युलर म्हणावा लागतो. फ्लक्स म्हणजे काय? द फ्लक्स इज द नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पासिंग परपेंडिक्युलर टू द प्लेन सरफेस एरिया म्हणजे फ्लक्स असतं. आता इथे परपेंडिक्युलर मानण्याची परत आवश्यकता नाहीये. द टोटल फ्लक्स phi passing through area A, passing through area capital A is given by कसं मिळेल? phi is equal to integration of d phi. phi is equal to integration of d phi. व्यवस्थित दिसतंय ना? क्लिअर आहे? ओके, व्हेरी गुड. चला, phi is equal to काय होईल? इंटिग्रेशन d phi. d phi म्हणजे काय? e bar dot da bar. phi is equal to integration of e bar dot da bar which is equal to e bar dot a bar. e bar कॉन्स्टंट असेल तर da bar चे इंटिग्रेशन काय? a bar येईल. जर e bar कॉन्स्टंट असेल तर इंटिग्रेशन ऑफ d bar काय? a bar. where e bar is constant. e bar काय? इलेक्ट्रिक फील्ड काय? इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी कॉन्स्टंट आहे आणि डायरेक्शन सुद्धा कॉन्स्टंट आहे. e bar is same किंवा e bar is constant at every point. e bar is constant म्हणण्यापेक्षा e bar is same at every point. e bar is same at any point. मग phi चा फॉर्म्युला काय आला? phi is equal to e bar dot a bar. phi is equal to काय आलं? e bar dot a bar. कळलं? क्लिअर आहे? ओके, चला आता फ्लक्स कळलं. ओके, अजून थोडंसं डिटेल मध्ये बघू. थोड्याशा अजून 2-3 फिगर काढतो मी. तोपर्यंत व्हिडिओला पॉज करा आणि लिहून घ्या. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला आता बघा, इथे मी 3 फिगर्स काढलेले आहेत. ही पहिली फिगर आहे, दुसरी फिगर आहे आणि ही तिसरी फिगर आहे. व्यवस्थित दिसतंय सगळं? क्लिअर कट एकदम? जस्ट अ मिनिट. हां, आता ठीक आहे. ओके, आता बघा पहिल्या फिगरमध्ये इथं हा एरिया ए आहे. इथला एरिया ए आहे, इथला पण एरिया ए आहे. इथं एरिया डबल केला आहे. इथं इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी ई आहे, ई बार. इथं पण इथं केली आहे, इथं केली 2 ई बार. ई बार इथे किती आहे? दुप्पट केली समजा. ठीक आहे. आणि इथं इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी 2 ई बारच आहे आणि एरिया पण वाढवलाय. बरोबर? काय व्हायला लागले? एक बघूत आपण. इथं बघा एरिया ए आहे, हा एरिया वेक्टर आहे. सॉरी, हा काय? ही इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि हा काय? हा एरिया असा आहे. म्हणजे हे बघा, हा एरिया असा आहे. इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन पण अशी आहे आणि एरिया वेक्टर पण असा आहे. म्हणजे दोन्ही मध्ये अँगल किती आहे? दोन्ही मध्ये अँगल 0 आहे. आपला काय फॉर्म्युला काय? phi is equal to e bar dot
ए बार इज इक्वल टू ई इंटू ए इंटू कॉस थीटा, बरोबर आहे. ई इंटू ए इंटू कॉस थीटा दिसतंय का ते? दिसतंय का? एक मिनिट, अंधुक दिसतंय ना? ठीक आहे. बघा इथे लिहू आपण, या इथे लिहू. फाय इज इक्वल टू ई बार डॉट ए बार इज इक्वल टू ई ए कॉस थीटा, बरोबर. ई ए कॉस थीटा. आता थीटा किती आहे? दोन्ही मधला अँगल थीटा किती आहे? इथं आहे 0 डिग्री, ठीक आहे. इथं आहे 0 डिग्री. इथं पण अँगल किती आहे? इथं थीटा किती आहे? इथं पण आहे 0 डिग्री. इथं थीटा किती आहे? इथं पण आहे 0 डिग्री. कारण प्रत्येक वेळेस काय घेतलाय? प्लेन असा घेतलाय, प्लेन असा घेतलाय. याचा एरिया वेक्टर असाच आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड पण अशीच आहे, ठीक आहे. ओके. मग आता बघा इथं मी काय केलंय, चेंज फक्त मी इथं एरिया सेम आहे, इथं एरिया सेम आहे. इथं इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी बदलली, म्हणजे बघा इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी बदलली. इथं फाय किती आहे? फाय बघा दोनच लाईन पास व्हायला लागल्या म्हणून फाय 2 म्हणलं. इथं फाय किती सांगा? इथं फाय किती? किती लाईन पास व्हायला लागल्या एरिया म्हणून परपेंडिक्युलर? फाय इथं 1 2 1 2 3 4 4 लाईन पास व्हायला लागल्या. ही वरून जायला लागली, ही वरून जायला लागली आहे, ठीक आहे. एरियाच्या वरून आहे. हे तिरकस काढले त्याच्यामुळे दिसत नाही तुम्हाला, म्हणजे एरियाच्या वरून आहे. हे कट होणार आहे. ह्याचे बघा हे जे आहे ना, हे आणि हे दोन, ही एज आहे. या एजच्या एजला क्रॉस करून किती जायला लागले? तेवढ्याच लाईन्स पास व्हायला लागले. बाकीच्या वरून जायला लागल्या. ही खालून जायला लागली, ही वरून जायला लागली, ठीक आहे. तसं फिगर मध्ये तसं दिसत असतं, पण हे कट केले बघा. इथला पोर्शन यांचा दिसत नाही तुम्हाला, त्याची कंटिन्युअस लाईन दिसली, म्हणजे ती या एरियाला कट करत नाही. एरियाला कट करत लाईन्स किती? 1 2 3 4. फाय किती आला इथं? 4. आता इथं बघा, इथं केलं होतं काय? इथं केलं होतं इलेक्ट्रिक फील्डला दुप्पट. इथं आपण काय केलेलं आहे? इलेक्ट्रिक फील्डला दुप्पट केले. बघा फाय इथे किती होतं? 2. इथे किती झालं? 4. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड दुप्पट केली की इलेक्ट्रिक फ्लक्स काय व्हायला लागले? दुप्पट व्हायला लागले. इलेक्ट्रिक फ्लक्स दुप्पट व्हायला लागले जवळपास, ठीक आहे. ओके. आता बघा इथं एरिया दुप्पट केलाय, एरिया दुप्पट केलाय कारण थीटा तर 0च आहे. एक गोष्ट महत्वाची कोणची? थीटा सगळ्याच ठिकाणी थीटा 0 आहे. इथं इलेक्ट्रिक फील्डला 2e बारच ठेवले, एरियाला दुप्पट करून टाकलं. इथं 4 लाईन्स पास होत्या. इथं 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे इथं फाय 8 यायला लागले. फाय काय लागले? 8 यायला लागले. म्हणजे याच्यावरून काय सांगता येईल? फाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी अँड फाय इज इथून काय सांगता येईल? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ए. फाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ए. क्लियर आहे? ओके. चला पॉज द व्हिडिओ अँड note it down. Pause the video and note it down. चला आता बघू एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक फील्ड यांच्यामधला अँगल मगाशी आपण कॉन्स्टंट ठेवून बघितलं. आता आपण अँगल चेंज करून बघू की फ्लक्स मध्ये काय फरक पडतो, ठीक आहे. ई फाय इज इक्वल टू काय? ई बार डॉट ए बार. ई बार डॉट ए बार विच इज इक्वल टू ई ए कॉस थीटा. ई ए cos theta where theta is angle between a bar and e bar. What is e bar? Electric field. and what is a bar? Area vector. या दोन्ही मधला अँगल किती आहे? थीटा आहे. दोन्ही मधला अँगल किती आहे? थीटा आहे. समजा पहिल्यांदा काय केलं आपण? थीटा 0 घेतला. थीटा 0 घेतला म्हणजे काय करायला लागलो आपण? बघा हा समजा सरफेस एरिया आहे. आता याला परपेंडिक्युलर काढला. समजा हा बोर्डच्या प्लेन मध्ये, हा काय बोर्डच्या प्लेन मध्ये, याला परपेंडिक्युलर हा काय एरिया वेक्टर आला. समजा इलेक्ट्रिक फील्ड पण अशीच आहे, इलेक्ट्रिक फील्ड पण अशीच आहे, इकडे जायला लागली आणि एरिया वेक्टर पण कसा यायला लागला? असाच घेतला आपण. इलेक्ट्रिक फील्डची जी डायरेक्शन आहे त्याला आपण पॉझिटिव्ह मानू. इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनला काय म्हणू आपण? पॉझिटिव्ह मानू. म्हणजे एरिया वेक्टर इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनचा एरिया वेक्टर पॉझिटिव्ह येईल आणि इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्ट अपोजिट डायरेक्शनचा एरिया वेक्टर निगेटिव्ह येईल. ओके. चला आता बघा थीटा 0 आहे म्हणजे एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक फील्ड दोन्ही काय एकाच साईडला. त्यावेळेस फाय काय येईल? त्यावेळेस फाय काय येईल? ई इंटू ए इंटू कॉस 0. कॉस 0 काय असतो? 1. ई इंटू ए इंटू 1 म्हणजेच फाय काय आलं? फाय इज इक्वल टू ई इंटू ए. फाय इज इक्वल टू ई इंटू ए. आता समजा अँगल मी काय केला? अँगल वाढवला यांच्यामधला, म्हणजे फाय केला. आता फाय सॉरी थीटा आता घेतला, समजा मी घेतला 30 डिग्री घेतला थीटा. तर काय होईल? फाय इज इक्वल टू ई इंटू ए इंटू कॉस 30. व्हॉट इज हाऊ मच इज कॉस 30? कॉस 30 इज √3/2. cos 30 त्याला √3/2 म्हणजे काय केलं बघा? आता हे कमी झालं ना. बरं √3 म्हणजे किती? 1.73 अप्रॉक्सिमेटली. अपॉन 2 आहे.
2 पेक्षा स्मॉल क्वांटिटी अपॉन 2 म्हणजे 1 पेक्षा स्मॉल नंबर आला तो. 1 पेक्षा काय आला स्मॉलर नंबर आला. म्हणजे इथं ईए होतं. आता काय व्हायला लागले फ्लक्स डिक्रीज व्हायला लागले. फ्लक्स काय व्हायला डिक्रीज व्हायला लागले. हे फील करा. हा एरिया आहे. हा एरिया वेक्टर परपेंडिक्युलर या सरफेसला एरिया वेक्टर परपेंडिक्युलर. इलेक्ट्रिक फील्ड डेन्सिटी इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स अशा यायला लागल्या. अशा ठीक आहे अशा यायला लागल्या. आता हे परपेंडिक्युलर होतं म्हणजे जेवढं काही फ्लक्स येत होतं सगळ्याच्या सगळं फ्लक्स इलेक्ट्रिक सगळ्याच्या सगळ्या इलेक्ट्रिक फील्ड्स काय होत होत्या फ्लक्स म्हणून ऍक्ट होत होत्या. म्हणजे काय सगळ्याच्या सगळ्या इलेक्ट्रिक फील्ड्स म्हणून नॉर्मली पास होत होत्या. नॉर्मली पास होणारे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स म्हणजे काय असतं फ्लक्स असतं. बरोबर आहे. आता मी याला काय केलं एरियाला किंवा एरियाला ट्रीट केलं असं समजा एरियाला ट्रीट केलं तर आता काय होईल हा एरिया असा होता. आता हा एरिया असा केला थोडासा तर काय होईल आता नंबर ऑफ लाईन्स पास होणारे जे आहेत त्या काय होतील कमी होतील. बघा आता इलेक्ट्रिक फील्ड कशी आहे अशी आहे. आता इलेक्ट्रिक फील्डचा एकच कंपोनेंट पास होईल इकडला बाकी कंपोनेंट एक कॉस थीटाचा कंपोनेंट पास होईल इकडं साइन थीटाचा कंपोनेंट कमी होईल. अगोदर काय होत होतं साइन थीटा कंपोनेंट 0 होता पूर्ण कंपोनेंट कॉस थीटाच होता. काय नाही ओके म्हणजे काय होईल आता टिल्ट केल्यामुळे नॉर्मल फ्लक्स काय झालं कमी झालं. जसं आपण हे जास्त टिल्ट करत जाऊ तर तसं फ्लक्स अजून कमी होत जाईल. आणि ज्यावेळेस इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन आणि एरिया वेक्टर आता एरिया वेक्टर इकडे गेला आणि इलेक्ट्रिक फील्ड अशी आहे ज्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड अशीच राहील इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कॉन्स्टंट आहे. पण ज्यावेळेस एरिया वेक्टर असा यायला लागलाय म्हणजे परपेंडिक्युलर यायला लागलाय त्यावेळेस दोन्ही मध्ये अँगल काय 90 आणि cos 90 काय असतं 0 म्हणजे त्यावेळेस फ्लक्स पासिंग थ्रू दिस एरिया विल बी 0. फ्लक्स पासिंग थ्रू दिस एरिया विल बी 0. परत अजून जर टिल्ट केलं तर फ्लक्स वाढायला लागेल पण अपोजिट डायरेक्शनला. कसं वाढायला लागेल अपोजिट डायरेक्शन असं. हे एरिया वेक्टर इकडे आहे असा हा एरिया वेक्टर असा होता इथं. आता एरिया वेक्टर असा व्हायला लागेल आणि नंतर काय होईल असं इकडे मागच आहे म्हणजे असा इकडे मागच आहे. ठीक आहे म्हणजे फ्लक्स काय होईल निगेटिव्ह डायरेक्शनला वाढायला लागेल. म्हणजे काय होईल म्हणजे बॉडीमधून बाहेर पडायला लागेल फ्लक्स. बॉडीमध्ये जाणार फ्लक्स म्हणजे पॉझिटिव्ह घेऊ आपण म्हणजे इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनमध्ये फ्लक्स आहे तर ते फ्लक्स काय घेऊ पॉझिटिव्ह आणि अपोजिटचं निगेटिव्ह येते ते काय होईल निगेटिव्ह. बरं फाय इज इक्वल टू EA cos 30 किती आलं √3/2. समजा वाढवला अँगल वाढवला समजा थिटा केला 60 डिग्री फ्लक्स फाय किती होईल डायरेक्टली तुम्ही आता EA cos 60 किती असतं 1/2 म्हणजे EA/2. समजा 90 केला समजा थिटा 90 केला थिटा 90 केल्यास काय होईल फ्लक्स 0 होईल ना. फाय EA cos 90 किती असतं 0 म्हणून फ्लक्स किती आलं 0. आता अजून अँगल वाढवला समजा आता किती केला समजा आता केला थिटा केला 120 डिग्री. किती केला थिटा केला 120 डिग्री. मग आता फाय किती फाय इज इक्वल टू E into A into cos 120 किती असतं cos 120 हे आलं साइन cos 90 प्लस थिटा cos 90 प्लस 30 90 प्लस थिटा cos ऑफ 90 प्लस थिटा म्हणजे काय ते cos 90 प्लस थिटा. सेकंड क्वाड्रंट मध्ये cos काय असतो निगेटिव्ह या सारखा असतो ASTC ऑल साइन टॅन आणि cos हे पॉझिटिव्ह असतात. म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन कसा cos कसा असतो cos असतो निगेटिव्ह म्हणून काही हे मायनस EA आणि साइन 30 किती असतो 1/2 म्हणजे मायनस EA/2 ठीक आहे. आता अजून समजा वाढवला अँगल समजा 150 केला थिटा काय केला 150 केला म्हणजे काय होईल फाय इज इक्वल टू E into A into cos 150 म्हणजे काय आलं ते E into A into cos of 90 plus 60 cos of 90 plus 60 म्हणजे काय असतं इथे फॉर्म्युला कोणता वापरला आपण या ठिकाणी cos of 90 plus theta is equal to minus sin theta हा फॉर्म्युला. इथं पण तोच फॉर्म्युला वापरायचा E into A into इथे काय sin minus sin 60 is √3/2 म्हणजे मायनस √3/2 into EA हे अपोजिट फ्लक्स आहे लागले अपोजिट डायरेक्शन. इलेक्ट्रिक फील्ड अशी आहे त्याच्या अगेन्स्ट आहे लागले शेवटी घेऊ 1 2 3 4 5 6 7 ठीक आहे. शेवटी घेऊ थिटा 180 थिटा किती घेऊ 180 थिटा 180 घेतल्यास काय होईल फाय इज इक्वल टू E into A into cos 180 and cos 180 is -1 cos 180 किती आहे E into A and cos 180 is -1 hence phi is equal to minus E into
ए, म्हणजे एक्झॅक्टली फ्लक्स कसं झालं ऑपोजिट. ज्यावेळेस थिटा 0 होतं त्यावेळेस फ्लक्स असं होतं, ठीक आहे, असं. आता पण फ्लक्स नॉर्मल आहे, पण आउटवर्ड जाईल इकडे, अपोजिट डायरेक्शन. इलेक्ट्रिक फील्ड इकडे 0 असताना फ्लक्स पण त्या डायरेक्शनला, आणि आता इलेक्ट्रिक फील्ड इकडे आहे आणि फ्लक्स असं अपोजिट आहे, ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस 0 to 90 काय होतं, फ्लक्स 0 to 90 बघा फ्लक्स कमी होत जातं. 0 to 90 फ्लक्स कमी होत जातं. हे कशामुळे कमी व्हायला लागले, कारण बघा नाही 0 अँगल. आता ही बघ इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन अशी आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शनला म्हणजे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेसला हा एरिया एकदम परपेंडिक्युलर आहे. जसं हा एरिया टिल्ट होईल म्हणजे अँगल काय होईल, 90 पेक्षा कमी होईल. कशामधला, एरिया आणि इलेक्ट्रिक फील्ड मधला अँगल कमी व्हायला लागलाय. इथं थिटा 0 आहे म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया मधला अँगल 90 डिग्री आहे. हा, कन्फ्युजन करून घेऊ नका, मुद्दाम मी कन्फ्युज करण्याचा प्रयत्न करायला लागलो, पण तुम्ही कन्फ्युज होऊ नका. हा, असं कसं बोलायला असेल, कन्फ्युज होऊ नका, मुद्दाम कन्फ्युज करायला लागलो. बघा एकदा अँगल 0 म्हणाला, एकदा 90 म्हणाला, काय बोले. तर बघा हा जो थिटा आहे तो कशामधला अँगल आहे, सरफेसला परपेंडिक्युलर असलेला एरिया वेक्टर. हा, सरफेस आणि इलेक्ट्रिक फील्ड मधला अँगल थिटा नाहीये. थिटा कशामधला अँगल आहे, हा सरफेस एरिया चा वेक्टर, एरिया वेक्टर ए बार. आणि एरिया वेक्टर काय असतो, याला सरफेसला परपेंडिक्युलर असतो, सरफेसला परपेंडिक्युलर. हा, त्याच्यामधला आणि इलेक्ट्रिक फील्ड मधला अँगल आहे. इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर ज्यावेळेस थिटा 0 आहे त्यावेळेस म्हणजे काय, इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर सेम डायरेक्शनला. आता हा एरिया वेक्टर असा एरिया आपण टिल्ट केला तर काय व्हायला लागलं, इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर मध्ये काहीतरी अँगल यायला लागला. अँगल इथं वाढत गेला, अँगल 90 डिग्री झाला. आता इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स अशा जायला लागले, मग याच्यातून पास होतील का एरियामधून, नाहीच होणार, म्हणजे फ्लक्स 0 येणार. हा, आणि त्यावेळेस काय होईल, इलेक्ट्रिक फील्ड इकडे जायला लागली आणि एरिया वेक्टर असं इकडे जायला लागला. इलेक्ट्रिक फील्ड इकडे, एरिया वेक्टर इकडे, दोन्ही अँगल 90, cos 90 0, फ्लक्स 0. ओके, आता अजून वाढवलं, आता अजून काय केलं, वाढवलेलं. आता अजून असं टिल्ट केलं तर परत काय होईल, फ्लक्स पास व्हायला सुरुवात होईल. आणि परत असं केलं इथपर्यंत आलं म्हणजे हे एरिया वेक्टर गेला असा इकडं, एरिया वेक्टर असा इकडे गेला आणि इलेक्ट्रिक फील्ड अशी इकडे गेली. कळले. हा, फ्लक्स ची मॅग्निट्यूड तेवढीच राहील पण काय होईल, डायरेक्शन चेंज होईल. ओके, चला तर हे होतं फ्लक्स बद्दल. फ्लक्सचे प्रॉब्लेम्स पण सॉल्व्ह करता येतील, पण एका दिवशी नंतर सॉल्व्ह करू आपण. सध्या फ्लक्स बद्दल आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण व्यवस्थित बघितलेलं आहे. आता पुढचा पॉईंट आहे गॉस थिअरम. गॉस थिअरम नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहे गॉस थिअरम. तोपर्यंत अभ्यास करत राहा, काय अडचण असेल तर विचारत राहा. ऑल द बेस्ट.